नमस्कार. मराठी स्वादमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत कचोरी रेसिपी. पण नेहमीप्रमाणे फक्त कचोरीच नाही बनवायची आपल्याला, तर कचोरीपासून आपण चाट पण बनवणार आहोत, जे चवीला अतिशय सुंदर बनेल, सर्वांना आवडेल. तर बनवूया कचोरी चाट रेसिपी, जी अतिशय सोप्या पद्धतीने मी इथे सांगितलेली आहे. ही रेसिपी बनवण्यासाठी आपण आधी कचोरी बनवून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी एका मोठ्या ताटामध्ये 2 वाटी गव्हाचं कणिक घेतलेलं आहे. ते व्यवस्थित चाळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी रवा घालायचा आहे. इथे साधारण 1 चमचा ओवा मी हातावर कुस्करून घेतला आहे, तो पण ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि मोठ्या चमच्यानी 2 चमचे तूप घेतले. पिठामध्ये घातलेले हे तूप हाताने व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. ह्याच्यामुळेच आपली कचोरी खूप क्रिस्पी बनेल आणि त्याच्यामध्ये लेयर्स येतील. इथे घालते मी अर्धा चमचा मीठ. पिठामध्ये तूप व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पिठाची अशी मूठ वळवून बघायची. जर व्यवस्थित ही मूठ बनली तर आपलं तुपाचं आणि पिठाचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे. आणि जर नाही वळली तर परत तूप घालायचं आणि पिठाला लावून घ्यायचं. त्यानंतर परत मूठ करून बघायची. तर आपली परफेक्ट तुपाचं आणि पिठाचं प्रमाण झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे कणिक मळून घ्यायचं आहे. थोडं घट्टसरच मळून घ्यायचं. अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळायचं आहे आपल्याला इथे. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित पीठ मळून घेतलं आहे. आता ह्याच्यावर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटासाठी ह्याला आपण साईडला ठेवून देऊ, म्हणजे पीठ व्यवस्थित मुरेल. या पद्धतीने मधलं सारण बनवण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1.5 चमचा सोप घेतलेली आहे, 1 चमचा जिरं आणि 2 चमचे साबुदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन हे थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे आपल्याला. ह्या पद्धतीने खूप पावडर नाही बनवायची ह्याची आपल्याला, साधारण एवढं जाडसर वाटून घ्यायचं. हे काढूया आपण एका प्लेटमध्ये. साईडला मी साधारण 2 तास मूग डाळ भिजत घातली होती, ती व्यवस्थित मुरलेली आहे. ती पण ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेऊ. 1 वाटी मूग डाळीचा उपयोग इथे केलेला आहे. ही कचोरी चवीला अतिशय अप्रतिम लागते. तर आपण हे मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घ्यायचे ह्या पद्धतीने. तुम्हाला आता हे पातळ जरी वाटत असेल तरी पण जेव्हा आपण याचं सारण बनवू तेव्हा अगदी परफेक्ट बनेल. तर अशा पद्धतीने मी ही प्लेटमध्ये काढून घेतले. साईडला गॅसवर पॅन ठेवलेला, त्याच्यामध्ये मोठे 2 चमचे तेल घालायचे आहे आपल्याला. आणि तेल चांगलं कडकडीत तापलं की त्याच्यामध्ये घालूया एखादा चमचा मोहरी. मोहरी छान तडतडली की इथे 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं मी बारीक करून घेतलेलं आहे, ते घातले. साधारण 2 मिरच्यांची भरड करून घेतलेली इथे, ती पण घालते मी याच्यामध्ये. हे थोडंसं परतलं की ह्याच्यामध्ये 2-3 कढीपत्त्याची पानं तोडून घालायची, म्हणजे स्वाद छान येतो. आणि एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. हे सर्व आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. साधारण एखादा मिनिट हे भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये घालूया 1 चमचा मीठ. कांदा आपला व्यवस्थित भाजलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण जी मगाशी भरड केली होती सोप, जिरं आणि धण्याची, ती घातली आहे. इथे 1.5 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि अर्धी वाटी बेसन. ह्या स्टेजला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे बेसन घातल्यानंतर, आणि एकदम कमी गॅसवर ह्या सर्व वस्तू अर्धा 1 मिनिट भाजून घ्यायच्या आहे, जोपर्यंत आपण बेसन व्यवस्थित भाजत नाही तोपर्यंत. बेसनाचा छान खमंग वास यायला लागला
की मग आपण घालणार आहोत मगाशी जी मूग डाळ बारीक करून ठेवली होती ती. तर साधारण 1 मिनिटानंतर आपण ही मूग डाळ ह्याच्यामध्ये घालतोय. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आणि गॅसची फ्लेम मध्यम करायची ह्या स्टेजला. आता हे सर्व पटापट परतून घ्यायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही. हे लगेच साधारण अर्धा ते 1 मिनिटात शिजून येईल. ह्या पद्धतीने कोरडं व्हायला लागतं हे लगेच. मूग डाळ घातल्यानंतर साधारण 1 मिनिटापर्यंत याला आपण व्यवस्थित मिक्स करायचं. तर 1 मिनिट झाल्यानंतर बघा व्यवस्थित आपलं भाजल्या गेलेल्या आहेत सर्व वस्तू. आता गॅस बंद केला आणि हे मिश्रण गार झाल्यानंतर हाताने असं कुस्करून घ्यायचं. तुम्ही जर खूप कोरडी डाळ वापरली ह्याच्यामध्ये तर जेव्हा आपण कचोरी खातो तेव्हा खूप ड्राय वाटतं. त्यामुळे मी मूग डाळीमधलं पूर्ण पाणी काढलं नव्हतं, थोडंसं पाणी ठेवलं होतं. आता वरून घालूया कोथिंबीर आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. इकडे साईडला जे कणिक मळून ठेवलं होतं आपण ते छान मुरलं आहे 5 मिनिटात. आता हे हाताने 1 ते 2 मिनिट व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे आपल्या कचोऱ्या छान बनतील. साधारण पुरीला आपण जसं कणिक मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे आपल्याला हे कणिक. खूप व्यवस्थित आपलं कणिक मळून झालेलं आहे. आता ह्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे. तुम्हाला ज्याही साईजच्या कचोऱ्या बनवायच्या त्यानुसार तुम्ही ह्याचे गोळे बनवा अशा पद्धतीने. ह्या गोळ्यांना असा आकार द्यायचा आणि पिठामध्ये बुडवून हे लाटून घ्यायचं. पिठावर लाटल्यामुळे कचोरी तेलात फुटणार नाही. ही खूप महत्त्वाची टीप आहे. तुम्ही जर तेल लावलं तर कचोरी फुटण्याची शक्यता असते. साधारण एवढं जाडं लाटायचं आहे आपल्याला. हे लाटून घेतल्यानंतर जे गार झालेलं आपलं सारण आहे ते ह्याच्यामध्ये घालूया आपण 1.5 चमचा. साईडला वाटीत मी पाणी ठेवलं, ते बोटाने असं लावायचं आणि ह्या पद्धतीने कचोरी बनवायची. ह्या पद्धतीने तुम्ही कचोऱ्या बनवल्या तर तेलात बिलकुल फुटणार नाहीत. अगदी हलक्या हाताने ह्या बनवायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित बनल्या जातील. वरचा भाग असा पॅक करायचा आणि फोल्ड करायचा आणि लाटताना हा भाग वरच्या साईडने ठेवायचा आहे, प्लेन भाग खालच्या साईडने, म्हणजे कचोरी छान बनेल. पुरणपोळी जेवढ्या हलक्या हाताने लाटतो तेवढ्या हलक्या हाताने आपल्याला ह्या कचोऱ्या लाटायच्या आहेत. ह्या पद्धतीने तुम्हाला अगदी परफेक्ट शेप हवा असेल याचा तर पुऱ्या एखाद्या डब्याच्या झाकणाने बनवा म्हणजे एकसारख्या बनतील. अजून एक बनवून दाखवते मी ह्या पद्धतीने. खूप सोपी पद्धत आहे ही आणि तुम्ही ह्या पद्धतीने केलेल्या सर्व कचोऱ्या एकदम तेलात टाकल्यानंतर टम्म फुगतात. फक्त लाटतानाच तुम्ही हलक्या हाताने लाटायचं याला. तर अशा पद्धतीने आपण सर्व कचोऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. साईडला मी कढईमध्ये तेल ठेवलेलं. हे तेल खूप जास्त नाही तापवायचं आपल्याला. नेहमीच्या तळणापेक्षा थोडंसं कमीच तापलेलं ठेवायचं आणि ह्याच्यामध्ये एक एक कचोरी घालायची आहे. तेलात एकदा कचोऱ्या सोडल्या की त्यांना बिलकुल हलवायचं नाही. सुरुवातीचे 2 मिनिट एकदम लो फ्लेमवर याला होऊ द्यायचं आहे. हवं तर चमच्याने तुम्ही असं तेल वरून उडवलं तरी चालेल किंवा अगदी तशा ठेवल्या तरी ते छान फुलून वर येतील. बघा हळूहळू त्या वर यायला लागल्या आहेत. कचोरीची पहिली बाजू तळताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि जेव्हा पहिली बाजू तुम्ही पलटाल तेव्हा मीडियम गॅसवर होऊ द्यायच्या. पहिली बाजू व्हायला अगदी 2 मिनिटात लागली आणि पलटल्यानंतर अर्ध्या मिनिटातच आपल्या कचोऱ्या व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत. बघा बिलकुल तेलकट होत नाहीत अशा पद्धतीने केलेल्या कचोऱ्या. आणि ही कचोरी करताना आपण गव्हाच्या पिठाचा उपयोग केल्यामुळे खूप छान लागतील, बिलकुल तेलकट बनणार नाहीत. तर अशाच पद्धतीने दुसरी बॅच पण आपण काढून घेतलेली आहे. तर आपल्या एकदम टेस्टी आणि क्रिस्पी कचोरी बिलकुल तयार आहेत. यापासून बनवूया आपण आता चाट. इथे मी एका वाटीमध्ये
3 चमचे छान घट्ट आणि गार दही घेतलेलं आहे फ्रीजमधलं. त्याच्यामध्ये 2 चमचे बारीक केलेली साखर घातली आहे मी. फ्रीजमधलं दही असल्यामुळे बारीक साखरेचा वापर केला आहे. आता हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि साईडला ठेवायचं. इथे मी पुदिन्याची, चिंचगूळ आणि खजूरची पण चटणी घेतली आहे. ही कशी बनवायची याचा व्हिडिओ मी कालच टाकला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पण देत आहे. तर बघा आपली कचोरी किती लेयर्सवाली आणि किती क्रिस्पी बनली आहे. एकदम छान बनल्या आहेत आपल्या कचोऱ्या. एका प्लेटमध्ये मी 2 कचोऱ्या घेतल्या आहेत. त्यांना मध्ये असं चमच्यानी थोडेसे होल पडायचे आणि त्याच्यामध्ये आपण जे गार आणि गोड दही बनवलं होतं ते घालायचे ह्याच्यावर. अशा पद्धतीने खूप भन्नाट बनतं हे चाट. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूपच चवीला अप्रतिम लागेल, सर्वांना आवडेल. ह्याच्यावर घालूया चिंच, गूळ आणि खजूरची गोड चटणी. त्यानंतर घालूया हिरवी पुदिना चटणी. तुम्हाला जेव्हाही वेळ असेल तेव्हा ह्या चटण्या तुम्ही आधी बनवून ठेवू शकता आणि हे चाट कधीही बनवू शकता घरामध्ये. ह्याच्यावर घालूया बारीक चिरलेला टोमॅटो, थोडीशी बारीक केलेली हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, आवडत असल्यास थोडंसं काळं मीठ, चाट मसाला आणि जिरा पावडर. या तीनही गोष्टीमुळे चाटची चव खूप सुंदर लागेल. वरून घालूया बारीक नायलॉन शेव आणि वरून टाकूया थोडीशी तिखट आणि गोड चटणी. ह्या पद्धतीने जर चाट बनवलं तर तुम्हाला बाहेरचं चाट खाण्याची अजिबात गरज वाटणार नाही. एवढं सुंदर बनतं घरामध्ये. तुम्हाला जेव्हाही वेळ असेल तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल. माझ्या घरात तर ही रेसिपी नेहमीच आवडती आहे, सर्वांची फेवरेट आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.